नमस्कार प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं, अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीकता निर्माण झालेली आहे. यावेळेस अर्णव नाही तर ईश्वरी अर्णवच्या जवळ आलेले आहे. ते कसं आणि त्या दोघांमधील गमती-जमती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे. तर अर्णव हा रूममध्ये स्वतःसाठी खाली अंथरूण घालत असतो. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, "सर, तुम्ही का अंथरूण घालताय? मी झोपते ना खाली." अर्णव म्हणतो, "आजपासून तू वरती झोपणार आणि दॅट्स फायनल." असं म्हणून तो खाली झोपी लागलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, "हे बघ, मी झोपी गेलो." आता ईश्वरी काही ऐकत नसते आणि ईश्वरी त्याच्या उशी काढून साईडला ठेवते. त्यानंतर त्याने जे अंथरूण घातलेलं असतं ते खेचू लागते. अर्णव म्हणतो, "खेच, खेच." असं म्हणत तो तिच्या हाताला धरून तो स्वतःकडे ओढतो. तेव्हा ईश्वरी ही अर्णवच्या खूपच जवळ आलेली आपण पाहिलं. अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागलेले असतात. ईश्वरीला तर ध्येयभानच नसतं. ती कंटिन्युअसली अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. अर्णवला हे समजतं आणि तो म्हणतो, "मिस इंदौर, तू इतकी स्टबन का आहे? स्टबन म्हणजे हट्टी का आहे?" ती म्हणते, "बचपन से." म्हणजे पापणी पण हलवत नाही इतकं कंटिन्युअसली त्याच्याकडे पाहते. तर या दोघांमध्ये अशी जवळीकता निर्माण झाली. अर्णव तिला म्हणाला, "असंच जर तू पाहिलं तर माझ्या प्रेमात पडशील आणि नवरा म्हणून मला स्वीकारशील."